विध्वंस केलेला आहे. शृंगीने त्या यज्ञाचं रक्षण केलेलं आहे. आणि मग ही वार्ता इकडं भगवान शंकरांना समजल्यानंतर भगवान शंकर आपली सेना भूत वेताळ सगळी सेना घेऊन त्या ठिकाणी आलेल्या आहे. अतिशय भयंकर रूप त्या ठिकाणी भगवान शंकरांनी धारण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दक्ष राजाचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. पुषा नावाच्या देवाचे डोळे काढलेले आहेत, दात पाडलेले आहेत, भृगच्या मिशा उपटलेल्या आहेत, वगैरे वगैरे खूप विध्वंस त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग त्यानंतर इकडं सतीची मरतानाची इच्छा आहे की जन्मोजन्मी शंकरपती मिळावेत. और वासना पुनर्जन्म का कारण होती है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून सतीचा पुढचा जन्म हिमालयाच्या आणि मैना मातेच्या पोटी होतो. आणि पर्वताची मुलगी म्हणून नव पार्वती, नव पार्वती ठेवण्यात आलं. नाम पार्वती म्हणून पाहिलं. आणि त्या ठिकाणी पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढू लागली, श्रद्धा वाढू लागली. आणि ज्या ठिकाणी श्रद्धा वाढते त्या ठिकाणी संत येत असतात. त्या ठिकाणी संत आले. नारद मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. नारायण नारायण. नारद मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर हिमालयाने त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला, त्यांना बसण्यासाठी आसन टाकलं. आणि हिमालयाने आपल्या कन्येला नारद मुनींच्या असं समोर बसवलेलं आहे. आणि विचारलं की महाराज, ही माझी कन्या आहे, हिचं भविष्य सांगाल? असं म्हटल्यानंतर नारद मुनींनी भविष्य सांगायला सुरुवात केली. नारद मुनी म्हणायला लागले, हिमालया तू खूप भाग्यवान आहे. ही काय सामान्य मुलगी नाही, तर ही जगन माता आहे, ही जगाची आई आहे. आणि जगाच्या आईचा बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं, भाग्यवान आहेस. तुझी मुलगी ही सुलक्षणी आहे. तिचं नामस्मरण ज्या स्त्रिया करतील त्या पतिव्रता धर्माचं पालन करतील. पण 4 गुण वाईट आहेत. काय? कोणते 4 गुण? तेव्हा नारद मुनींनी सांगायला सुरुवात केली, हिचा जो होणारा पती आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला बहीण नाही, भाऊ नाही, आई नाही, वडील नाही, काहीच नाही. आता असं जावयाचं वर्णन ऐकल्यावर बरं वाटेल का? हिमालय म्हटले, नारद मुनी दक्षिणा जास्त घ्या पण चांगलं सांगा. म्हटले खरं तेच सांगतोय. आणि मग पार्वतीच्या लक्षात आलं, आई नाही, बाप नाही म्हटल्यावर मग ते महादेवजीच असतील. पार्वतीने ओळखलं की महादेवजीत म्हटल्यावर या जन्मी सुद्धा मला शंकरपती मिळतील, त्यासाठी तुला तपाला जावं लागेल. आणि मग पार्वतीने खडतर तपश्चर्या त्या ठिकाणी सुरुवात केलेली. तपश्चर्याला सुरुवात केल्यानंतर आता इकडं महादेवजी बैरागी झालेले. तो सती ज्या वेळेस पासून जळून भस्म झालेले त्यावेळेस पासून महादेवजी बैरागी झालेले आहेत. कशात लक्ष लागत नाही. तुम्हाला अनुभव असेल नसेल, पण हा अनुभव कोणाला येऊ नये लक्षात घ्या पुरुष मंडळी. पत्नी गेल्यानंतर काय आयुष्य असतो हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. हा जो गाडा असतो ना, हा संसार रूपी जो गाडा आहे ना, तो 2 चाकावरती उभा असतो. पाठीमाग गोंधळ करू नका, इकडे आवाज येतोय तुमचा. हा संसार रूपी गाडा 2 चाकावरती उभा असतो माईबाप.
आणि या गाड्याचं एक चाक जरी मोडून पडलं ना, तो गाडा असा घराच्या पुढे धूळ खात पडलेला असतो. पत्नी अर्ध्यावरती सोडून गेल्यानंतर ना काही दुःख असतं. हे जावे त्याच्या वंशात तेव्हा गळे. हा, बाकीचे प्रेम करतील तुमच्यावर, सून प्रेम करेल, बहीण प्रेम करेल, पण पत्नी जेवढं प्रेम करेल तेवढं प्रेम सून नाही करणार. निसंकोच हा शब्द जिच्या ठिकाणी आहे तिला पत्नी म्हणतात. तुमची पाठ जर दुखत असेल ना, तर तुम्ही सुनेला असं सांगू शकत नाही की झेंडू बाम लावून सोडून दे. बहिणीला पण तुम्ही सांगू शकत नाही. पण पत्नी जर असेल ना, निसंकोच त्या ठिकाणी घराचा दरवाजा लावेल, कमरेला पदर खोचेल आणि तुमच्या पाठीला ते त्या ठिकाणी झेंडू बाम लावून देईल. तुमची निसंकोच सेवा करेल. पत्नी गेल्यानंतर अर्ध्यामध्ये काही दुःख असतं. हा अनुभव खरं तर कोणाला येऊ नये. आणि म्हणून आता महादेव बैरागी झालेले आहेत. त्यांचं लक्ष कशामध्ये लागत नाहीये. रामचिंतन करतायत, सतसंग करतायत आणि त्या ठिकाणी रामभद्र आलेले आहेत. आणि वीरभद्राने त्या ठिकाणी शिवजींना सांगितलं, शिवजी आपको विवाह करना होगा. विवाह? अरे एक बार देख लिया संसार, अब नहीं देखने का. एकदा बघितला संसार, आता संसार करण्याची इच्छा नाही. शिवजी मेरी आज्ञा है तो सर पर रखो. सर पर नहीं रखूंगा. सर पर गंगा बहती है, बहके चली जाएगी. हृदय में रखो. ठीक है, विवाह करूंगा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि आता शिवजी समाधीस्थ बसलेले आहेत. एक तारकासूर नावाचा एक राक्षस आहे आणि तो राक्षस सगळ्यांना त्रास देतोय, भयंकर त्रास देतोय, देवादिकांना त्रास देतोय. आणि सगळे देव मिळून भगवान विष्णूकडे येतात आणि भगवान विष्णूला म्हणतायत की या राक्षसाला या ठिकाणी तुम्ही यांचा वध करा. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत की या तारकासुराचा वध माझ्या हातून नाही, तर तो शंकराच्या पुत्राच्या हातून आहे. मग काय करावं लागेल? मग त्यासाठी शंकराची समाधी भंग करावी लागेल, महादेवजीची समाधी भंग करावी लागेल, महादेवजींना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागेल. त्यांचं लग्न होईल. लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगा होईल. मुलगा झाल्यानंतर तो मुलगा जवान होईल आणि तो मुलगा जवान झाल्यानंतर मग तो त्या तारकासुराचा वध करेल. बापरे, एवढं लांबलचक प्रकरण कधी संपणार? 7च्या आधी संपणार. आणि मग आता महादेवजींची समाधी भंग कशी करायची? आणि मग त्या ठिकाणी कामदेवाला पाचारण करण्यात आलेलं आहे. कामदेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि कामदेवाने ज्या प्रदेशामध्ये महादेव समाधीस्थ बसलेले आहेत त्या ठिकाणी त्या कामदेवाने आपलं पाऊल ठेवताच वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. वेलीने शृंगारलेल्या त्या ठिकाणी वेली आहेत, फुलं आहेत. त्या फुलावरती भुंगे गुंजाराव करतायत, मयूरादी पक्षी नृत्य करतायत, कोकिळ गायन करतायत, हरण उड्या मारतायत, निर्मळ पाण्याचे झरे वाहत आहेत, शीतल वायूचा सुगंध सुटलेला आहे. हा सगळा परिणाम कामदेवामुळे झालेला आहे. आणि आता कामदेव महादेवजींची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस त्या ठिकाणी अप्सरांना बोलवण्यात आलेलं आहे. अप्सरांचं नृत्य चालू झालेलं आहे आणि अप्सरांचं नृत्य चालू झाल्यानंतर भगवान शंकर म्हटले, बंद करो, चले जाव यहाँ से. असं म्हटल्यानंतर कामदेव
वटवृक्षाच्या दाट पाल्याच्या झाडाच्या फांदीमध्ये लपून बसतो आणि आपला पुष्पाचा बाण सज्ज करतो आणि प्रत्यंच्या ओढल्यानंतर तो बाण महादेवजींच्या वक्षस्थळावरती जाऊन आदळतो। तेव्हा महादेवजींचा त्या ठिकाणी सफेद नेत्र वाले महादेव लाल नेत्र वाले हो गए आणि महादेवजींनी आपल्या तिसऱ्या डोळ्याद्वारा कामदेवाला जळून भस्म केलेला आहे। कामदेव भस्म झाल्यानंतर त्या ठिकाणी कामदेवाची पत्नी रती विलाप करीत महादेवाजवळ आलेली आहे। महादेवाने त्या रतीची समजूत घातलेली आणि सांगितलं की आता तुझा पती कामदेव बिना शरीराचा असेल आणि तो तुला द्वापार युगामध्ये कृष्णपुत्र मदन या रूपामध्ये प्राप्त होईल। रती निघून गेली आणि रती निघून गेल्यानंतर आता इकडं महादेवजींनी कामदेवाला जळून भस्म केल्यामुळे महादेवजींच्या जटाशा विखुरलेल्या आहेत आणि महादेवजींच्या पुढे अशी देवतांची रांग लागलेली आहे। महादेवजींनी विचारलं, कटार में खड़े क्यों? देवता लोग बोले, महादेव जी स्वर्ग में बहुत उदासीनता छाई है, किसी की शादी बनती नहीं, किसी की शादी में नाचने कूदने का मौका मिलता नहीं, बाराती बनने का मौका मिलता नहीं, तो आपको शादी करनी होगी। अरे वीरभद्र को मैंने आदेश दिया है, करके शादी करूंगा। आणि महादेवजींनी लग्नाला परवानगी दिल्यानंतर इकडे सर्व देवतांनी हिमालयाला जाऊन ही आनंदाची गोष्ट सांगितली, हिमालया तयारी करा लग्नाची। महादेवजी लग्नासाठी तयार झालेले आहेत आणि मग हिमालयाने असा भला मोठा मंडप टाकलेला आहे, आपल्या पाहुण्या रावळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे। नद्या टेकड्या डोंगर पहाड पर्वत वन अरण्य अशी पहाडाची सगळी पाहुणी पण माणसाच्या रूपामध्ये माणसाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत। माणसाच्या रूपामध्ये आल्यानंतर इकडं मात्र महादेवजींची काहीच तयारी नाही, नवरदेव असून पण। बाकीचे सगळे देव कपड्याला आपापल्या इस्त्र्या करत होते, महादेवजींची तयारी, महादेवजींच्या अंगावर अजून काहीच नव्हतं। शृंगीने विचारलं, महादेवजी लग्न तुमचं आहे का पब्लिकचं? माझंच आहे। मग तयारी करा, तुम्ही आहे ना? हा आम्ही तर आहोतच, मग जावा तयारी करा। एक शिवगण गेला, एक भला मोठा साप आणला आणि शिवजीच्या जटेला असा करकचून बांधला। दुसरा शिवगण पळत गेला, एक लांबच्या लांब साप आणून शिवजीच्या गळ्यामध्ये घातला। एक शिवगण पळत गेला, दोन असे छोटे छोटे साप आणले, शिवजीच्या हातामध्ये असे ब्रेसलेट सारखे बांधून घेतले मनगटामध्ये। एक शिवगण पळत गेला, हातामध्ये त्रिशूल दिला, एक शिवगणाने अंगाला भस्म लावला, एका शिवगणाने असं बैलाला त्या ठिकाणी समोर आणून उभं केलेलं आहे। आणि आता त्या ठिकाणी महादेवजींची तयारी झालेली। तेव्हा शृंगीने विचारलं महादेवजींना, महादेवजी आपला समाज कमी आहे, मग या दुनिया भर के जितने भी स्मशान है वहां जो भूत पिशाच रहते हैं वो सभी को बुला लो मंत्र शक्ती द्वारा। सगळ्या भूत पिशाचांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं। सेना त्या ठिकाणी तयार झालेली आणि तयार झाल्यानंतर बाकीचे नवरदेव घोड्यावरती बसतात, हे बैलावरती। बाकीच्या नवरदेवांच्या हातामध्ये तलवार, यांच्या हातामध्ये त्रिशूल। बाकीच्या नवरदेवांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यामध्ये भला मोठा साप। बाकीच्या नवरदेवांच्या अंगाला हळद, यांच्या अंगाला भस्म। किती फरक आहे बघा। आणि मग विचारलं,
महादेवजी सांगतात बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, मी बैलावर बसतो, कारण बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात मी नवरा जरी झालो असलो तरी माझी स्वारी ही धर्मावर आहे, अधर्मावर नाही. बैलाला धर्माचं स्वरूप दिलेलं आहे. बैलाचे 4 पाय म्हणजे 4 सत्य, तप, दया आणि दान हे धर्म आहेत. ही 4 पायांचं स्वरूप आहे. आणि या 4ही स्वरूपाचं धर्माचं वाटप कैकेयीने केलेलं आहे रामायणामध्ये. सत्य, तप आणि दया, दान. सत्य दशरथजीकडे लावलं, तप रामाकडे लावलं, दया स्वतःकडे आणि दान भरताकडे. अख्खं रामायण याच्यामध्ये येतं बरं का. सत्य दशरथाकडे, 14 बरस राम वनवासी, तप रामाकडे. मुझ पर दया करो, दया कैकेयीकडे. आणि माझ्या भरताला राज्य द्या, दान भरताकडे. आणि म्हणून धर्मरूपी बैलाचे सुद्धा 4 पाय आहेत. ह्या 4 गोष्टीचं वाटप रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शिवजी म्हणतात बाकीचे नवरदेव घोड्यावरती बसतात, मी बैलावरती बसतो, कारण माझी स्वारी ही धर्मावर आहे, अधर्मावर नाही. बाकीच्या नवरदेवांच्या हातामध्ये तलवारी, आपल्या हातामध्ये त्रिशूल. शिवजी म्हणतात काम, क्रोध आणि लोभ हे नरकाची द्वार आहेत, यांच्यापासून सावधान म्हणून हातामध्ये त्रिशूल. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, तुमच्या गळ्यामध्ये साप. संपत्ती जरूर बाळगा, पण दान धर्म न करता बाळगलेली संपत्ती ही विपत्ती होऊन तुम्हाला दंश केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून घोटाळा होतो. लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामधून दर्शन घेऊन परत माघारी येत असताना घोटाळा होतो. बायको नवऱ्याला विचारते, अहो लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं? काय? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते काय चमकत होतं? काय? अहो लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं म्हणते मी. काय काय करताय तुम्ही? लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं? म्हटले लॉकेट होतं ते लॉकेट. अहो तेच म्हणते ना मग मी. काही पैसे माझ्याकडून, काही पैसे माझ्या पप्पाकडून घेऊन येते आणि पुढच्या पगारातले निम्मे पैसे तुम्ही घ्या आणि मला असे लॉकेट करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर माघारी येताना होतो बरं का. पण महादेवजींचं दर्शन घेऊन माघारी येताना मात्र नवरा बायकोचं किती एकमेकावर प्रेम असू द्या, किती प्रेम असू द्या, बायको कधीच नवऱ्याला म्हणणार नाही की त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या. ते जर तुमच्या घरामध्ये निघालं तर सगळं घर पुरं रस्त्यावर निघालं. म्हणून संपत्ती जरूर बाळगा, पण दान धर्म करा. दान धर्म न करता बाळगलेली संपत्ती ही दंश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप. चौथा मुद्दा असा आहे, दुनिया में के सब दूल्हे हल्दी लगा के निकलते, आप भस्म लगा कर निकलते बाबा. तेव्हा भगवान शिवजी म्हणतात, शिवजी बोलते हैं, शिवजी कहते हैं कि मुझे दुनिया को बताना है कि दुनिया को मुझे बताना है कि एक दिन इस शरीर का भी भस्म होने वाला है. आणि म्हणून माझ्या शरीराला भस्म आहे. एक दिवस हे शरीर जाणार आहे, ही ठेवही लक्षात घ्या. ठेवही, शरीर आपलं नाही. बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवत असता त्यावेळेस बँक तुमचा पैसा सांभाळत असते. मालक तुम्ही असता ना, मालक तुम्ही असता. तसंच आहे हे. मुलगी आपली ठेव नाही, मुलगी जावयाची ठेव आहे.
मुलगा आपली ठेव नाही, मुलगा सुनबाईची ठेव आहे. जरा उशिरा कळन, पण मुलगा आपल्या सुनबाईची ठेव आहे, मुलगी आपली ठेव नाही. माझी ताई, माझी ताई, माझी ताई 22 वर्षापर्यंत आपण म्हणतो माझी ताई, माझी ताई. आणि एक दिवस कुण्या गावचं ते आपण कधी पाहिलेलं पण नसतं. ते एक दिवस येतन करांगोळीला धरून आपल्या समोर घेऊन जातं तिला, आणि मग आपण रडत बसतो. काय झालं? ताई गेली म्हणतो. अरे ती त्याचीच ठेव होती, तुम्ही फक्त 22 वर्ष तिला सांभाळलं. म्हणून मुलगी आपली ठेव नाही, मुलगी जावयाची ठेव. मुलगा आपली ठेव नाही, मुलगा सुनबाईची ठेव आहे. बरं का, सुनबाईची ठेव आहे. माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा. ज्या वेळेस त्या मुलाचं लग्न होतं 6 महिन्यातच मुलगा बिघडतो. 6 महिन्यातच बिघडतो. 6 महिन्यातच सुनबाई बिघडवते मुलाला. म्हणते अहो मला इथं धायगुडवाडीत करमत नाही, आपण पुण्यालाच प्लॉट घेऊ. ठरलं दोघांचं ठरलं. आणि एक दिवस सुटकेसी भरलेल्या त्याच्याच हातामध्ये ती शबनम त्याच्याच गळ्यामध्ये तिने अडकवली, आणि छोटीशी मनी बॅग घेऊन ही पुढं हात तिच्या पाठीमाग हमाला सारखा. आणि मग बाप रडायला लागला. काय झालं तात्या? पाणी पाजायला कुणी नाही. मुलगा होता ना, तो नेला सुनबाईने पुण्याला. कारण तो तुमची ठेवच नाही. तो कुणाची ठेव आहे? सुनबाईची ठेव आहे. मुलगी आपली ठेव नाही, मुलगी जावयाची ठेव आहे. मुलगा आपली ठेव नाही, मुलगा सुनबाईची ठेव आहे. जीवन आपली ठेव नाही, जीवन मृत्यूची ठेव आहे. तसं हे शरीर आपली ठेव नाही, ही स्मशानाची ठेव आहे. काया नहीं तेरी, नहीं तेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी। मत कर मेरी काया, मत कर मेरी काया, काया मत कर मेरी काया, नहीं तेरी, नहीं मेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी काया, नहीं तेरी, नहीं तेरी। दुनिया भर के सब दुल्हा हल्दी लगाकर निकलते हो बाबा, आप भस्म लगाकर क्यों निकले? शिव जी कहते हैं मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है, एक दिन हे शरीर आग में भस्म होने वाला है. आणि म्हणून शिवजी शरीराला भस्म लावतात. आणि आता सगळी तयारी झालेली आहे. पुढं देवता आहेत, सगळ्यात पुढे भगवान विष्णू आहेत, पाठीमागून भगवान शंकर आणि त्यांची सेना आहे. सगळ्यात पुढे भगवान विष्णू आहेत. आणि भगवान विष्णूला पाहिल्याबरोबर हिमालय प्रदेशवासियांना आनंद होतो. हिमालय प्रदेशवासी विचारतात भगवान विष्णूला, आप दुल्हे राजा? नहीं, मैं बाराती हूं. बाराती? सब हिमालयवासी नाचने लगे.
नाचायला लागले सगळे का? बराती इतना सुंदर तो दुल्हा कितना सुंदर होगा. भगवान विष्णु म्हटले 10 मिनट तक रुको, आ रहा है बैल वाला. MIDC तक आ रहा है, बैल वाला येतोय पाठीमागून. आणि मग त्या ठिकाणी पहिल्या पार्टीचं स्वागत झालं. आता दुसरी पार्टी आली. गज चर्म व्याघ्रांबर कंठ शोभे वासुकी हार. 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 कंठ शोभे हार कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. गज शोभे व्याघ्रांबर कंठी शोभे हार. कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. आता ही पार्टी आली. आल्याबरोबर सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. हिमालयाची पत्नी मैना माता सासूबाई त्या ठिकाणी आपल्या जावयाचं स्वागत करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. हातामध्ये आरतीचं ताट आहे. आणि ज्या वेळेस आरतीचा हात असा पुढे गेला, सासूबाई आरती घेऊन खाली पडल्या. खाली पडल्यानंतर शंकरजीने शृंगीला विचारलं, ह्या कोण आहेत? त्या सासूबाई. पडल्या? हो पडल्या. का? तुम्हाला सांगितलं होतं गळ्यामध्ये हे घालून येऊ नका. मैना मातेने आरती ओवाळायला सुरुवात केली आणि तुमच्या गळ्यातल्या सर्पाने फणा उगारला. पडली ना बिचारी आरती घेऊन खाली. जो गळ्यात घालतो तो काळ आहे. त्या काळाला जो गळ्यात घालतो तो शंकर आहे. त्या काळावरती जो नाचतो तो कृष्ण आहे. आणि त्या काळावरती झोपतो तो विष्णू आहे. अजून का दुसरं एक कारण मी तुम्हाला सांगून जाईन. मैना मातांनी बऱ्याच दिवस झालं ठरवलं होतं, मैना मातेने, की माझा जावई ज्या दिवशी येईल त्यावेळेस मी त्याला सोन्याच्या आरतीने ओवाळेन. आणि म्हणून सोन्याची आरती तयार केली होती. सोन्याच्या आरतीने सासूबाई ओवाळायला लागली. आणि जेव्हा तिचं लक्ष जावई बापूच्या डोक्यावरती गेलं, बघितलं तर चंद्राची कोर. मैना मातेने विचार केला, ज्या माझ्या जावई बापूला साक्षात आकाशातला चंद्र ओवाळतो तिथं माझं हे ह्या डालड्याची फुलवात काय कामाची. आणि म्हणून आरती घेऊन पडली, असं एक कारण आहे. आणि मग त्या ठिकाणी ज्याने लग्न जुळवलं होतं ते नारद मुनी आलेले आहेत. नारद मुनी आलेले आहेत. आणि नारद मुनीचं थंड स्वागत झालेलं आहे. स्वागत झालं आणि आता लग्नाला सुरुवात झालेली. लग्नाला सुरुवात झालेली माईबाप. आणि मंगलाष्टका म्हणायला ब्राह्मण काकाने सुरुवात केलेली आहे. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदये विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरा जनसंस्थितं गणपति कोर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. आली लग्न घटी समीप निवरा
गृहत के मधुपर का पूजन करा, अंते पाटते धरा, दुष्टा दुष्टा बद्धवरान करिता, दोघे करावी मरी, वाजंत्रे बहुगल बलान करणे, लक्ष्मीपते मंगलम शुभ मंगल सावधान। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। त्या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 फेरे झालेले आहेत। ब्रह्मवृंदांच्या घोषामध्ये हिमालयाने आपल्या मुलीचा हात जावयाच्या हाती महादेवाच्या हातामध्ये दिलेला आहे, याला पाणी ग्रहण सोहळा असं म्हणतात। आणि आता हिमालय उदास झालेला आहे, नारद मुनी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणतात की हिमालया, तुमच्या उदासीनतेचं कारण मला माहित आहे, पण ही जगाची माता आहे, जगाची माता आहे, यांचा संबंध जन्मजन्मीचा आहे। गेल्या जन्मातली ही दक्ष राजाची सती आणि आता या जन्मामध्ये पार्वती आहे। आणि मग हिमालयाचे सर्व गैरसमज दूर होतात आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेस मुलगी बापाला सोडून जाते त्यावेळेस पहाडासारखा तो बाप रडायला लागला, डसा रडायला लागला। लक्षात ठेवा, मुलगी ज्या वेळेस घर सोडून जाते ना त्यावेळेस बापाचं अंतःकरण दुःखी होत असतं। तरणा बांड पोरगा मेला तरी बाप रडत नाही, पण ज्या वेळेस मुलगी सासरी जायला निघते ना त्यावेळेस बाप रडल्याशिवाय राहत नसतो। लक्षात हिमालयाची त्या ठिकाणी समजूत घालण्यात येते आणि मग आता हिमालयाचं दर्शन घेण्यासाठी पार्वती माता येतात। पार्वती मातेला ही रडणं आवडत नाही। बघा, निस्वार्थ प्रेम करते ना आपल्यावरती, ती फक्त आपली मुलगी असते बरं का। मुलाचं काय हो, मुलाला माहित असतं 10-12 वर्षाचा खेळ नंतर चाव्या आपल्याच ताब्यात आहेत। मुलाचं तसं नसतं। मुलगा कदाचित तुमच्यावरती स्वार्थी प्रेम करेल, पण निस्वार्थ प्रेम जी करते ना ती मुलगी असते बरं का, मुलगी असते। ज्या घराला ती माझं माझं म्हणते, तिला माहिती असतं की एक दिवस हे घर सोडून मला निघून जावं लागणार आहे, तरी पण शेवटपर्यंत त्या घरावरती प्रेम करते। आणि आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि त्या ठिकाणावरून मजल दर मजल करत करत महादेवजी आणि पार्वती माता कैलासावरती निघालेले आहेत। आणि त्याच वेळेमध्ये समीप कालामध्ये त्या ठिकाणी कार्तिकचा जन्म होतो आणि तो कार्तिक नावाचा त्यांचा मुलगा तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध करतो। आणि एक दिवस अतिप्रसन्न वदन भगवान शंकरांना माता पार्वती त्या ठिकाणी पुन्हा म्हणतायत की मला पुन्हा रामप्रभूची कथा ऐकायची इच्छा झालेली आहे। जी कथा अगस्ती मुनींनी आपल्याला सांगितली तीच कथा मला पुन्हा ऐकायची आहे। त्यावेळेस रामप्रभूच्या अवताराची कथा तुम्ही मला सांगा, त्या प्रभूचा अवतार नेमका कधी झाला, कसा झाला, ही कथा तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर शिवजी म्हणतायत की ही कथा मी तुला आज सांगणार नाही, तर ही कथा मी तुला उद्या सांगेन। तर रामप्रभू कशा पद्धतीने अवतार घेतायत ही कथा आपण उद्या पाहणार आहोत। रामप्रभूचा अवतार कशा पद्धतीने झाला याची कारण